हाय प्रोफाईल कुप्रसिद्ध व विकृत गुन्हेगार अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये SITच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। या गुन्ह्याच्या सखोल तपास करण्यासाठी SITच्या पथकाने आज त्याला न्यायालयामध्ये हजर केले होते। न्यायालयामध्ये सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा जोरदार युक्तिवाद झाला। दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर सरकारी वकिलांमध्ये आणि बचाव पक्षामध्ये युक्तिवाद काय झाला हे आता या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सरकारी पक्षाचे वकील म्हणाले की हा संवेदनशील गुन्हा आहे, त्याने अनेक महिलांवर अत्याचार केले आहे, महिलांवर अत्याचार केले, त्याच्या आई वडिलांना त्यांनी धमकावल्याचे आहे, त्यांचे आधार कार्ड तो कशासाठी वापरत होता त्याचा सखोल तपास करायचा आहे। तो औषधं नक्की कोणती वापरत होता, तो पाण्याच्या बॉटलमध्ये कोणते औषधं ठेवायचा त्याचाही सखोल तपास करायचा आहे। अशोक खरात हा मास्टर माइंड आहे, तो पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत नाही। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये याचा उलगडा होण्याची शक्यता आहे। लैंगिक शोषणाचा गुन्हा असल्याने तपासकामी चौकशी करण्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयाकडे केली होती। तर आरोपीचे वकील सचिन बाटे न्यायालयाला म्हणाले की पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती। पोलिसांनी सखोल तपासही केलेला आहे, काही पुरावेही गोळा केलेले आहेत, त्यामुळे त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी देण्यात येऊ नये। माझ्याकडे अजूनही एकाही गुन्ह्याची फिर्याद आलेली नाही, फिर्यादी मला वाचायलाही मिळाली नाही। गर्भपात झाले असे म्हणतात, पण त्याचा कालावधी नेमका काय होता, कोणत्या कालावधीत हा गर्भपात करण्यात आला याचाही सखोल तपास करायचा आहे। सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यावर कोणता गुन्हा दाखल झालेले आहेत का याचाही अजून काही माहिती मिळाली नाहीये। त्यामुळे अशोक खरात यांना पोलीस कोठडी देण्यात येऊ नये अशी मागणी बचाव पक्षाचे वकील सचिन बाटे यांनी न्यायालयामध्ये केली होती। त्यानंतर तपासी पथकाचे अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी न्यायालयाला म्हणाले की पीडित महिलेला आमिष दाखवून अत्याचार केलेले आहे, लग्नाचे आमिषही दाखवून अशोक खरात यांनी अनेक महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पीडित महिलेला त्यांनी लग्नाचे आमिष दाखवले होते, ही महिला घटस्फोटित होती, तिच्याशी तो लग्न करणार आहे असंही तो सांगत होता। त्याने तिच्यावर अत्याचार केले, त्यातून ती गर्भवती राहिली, तिचाही गर्भपात करण्यासाठी त्यांनी गोळ्या दिल्या होत्या। त्यानंतर तिचा गर्भपात झाला, मात्र गर्भपातासाठी कोणत्या गोळ्या दिल्या होत्या, त्याला कोणत्या डॉक्टरांनी सल्ला दिला होता याचाही सखोल तपास करायचा आहे। पीडित महिला अशोक खरातच्या कार्यालयामध्ये तिच्या आईवडिलांसोबत जात होती, तर त्यावेळेस तो आईवडिलांचे त्यांनी आधार कार्डही घेतले होते। हे नेमकी कशासाठी त्यांनी आधार कार्डचा वापर केला आहे त्याचाही सखोल तपास करायचा आहे। या गुन्ह्यामध्ये आणखीन कोण सहभागी आहे का, हा सिंडिकेट क्राईम आहे, या गुन्ह्यामध्ये तो एकटा गुन्हा हा करणे शक्य नाही, त्याची काही साखळी पद्धतीने हा गुन्हा करण्याची दाट संशय पोलिसांना आहे। त्यामुळे न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती। न्यायालयाने दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 8 एप्रिलपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या संदर्भात आम्ही सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की सदर गुन्हा गांभीर्य असल्यामुळे कोर्टाने मला 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। गांभीर्य असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही, त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। संवेदनशील असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। आरोपी मास्टर माइंड आहे असं तुम्ही युक्तिवाद केला, तपासात सहकार्य करत नाही असं देखील तुम्ही म्हणताय, काय त्याची एकूणच वर्तणूक आहे पोलिसांच्या कस्टडीच्या दरम्यान? सध्या संवेदनशील असल्यामुळे आम्हाला काही डिस्क्लोज करता येणार नाही। थँक्यू व्हेरी मच। या संदर्भात आम्ही तपासी पथकाचे अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की सदरचा गुन्हा हा संवेदनशील आणि लैंगिक अपराधाचा आहे। या गुन्ह्यामध्ये आम्ही बाजू मांडलेली आहे आणि त्यावरून आरोपीचा आम्हाला 7 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे। सर, प्रामुख्याने यामध्ये जे प्रश्न तुम्ही उपस्थित केले युक्तिवादासाठीच्या रिमांडची कारणं देण्यात आली, त्यामध्ये काही आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने देखील आहे, काही जडीबुटीच्या नावाने देखील आहेत आणि विशेषतः गर्भपाताच्या दृष्टीने काही औषध आलेले आहेत। सदर गुन्हा हा संवेदनशील असल्यामुळे मला त्यातले फॅक्ट्स डिस्क्लोज करता येणार नाहीत, परंतु सदर गुन्ह्यामध्ये 7 दिवस आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे
आणि त्याचा सखोल तपास सुरू आहे. अशोक खरात विरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 10 गुन्हे दाखल झालेले आहेत. 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहे. त्याचबरोबर त्याची बायको कल्पना खरात हिच्या विरुद्ध जमीन फसवणूक प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. त्याचबरोबर अशोक खरातसह त्याच्या पत्नीसह 5 जणांवर हा शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तसेच शिर्डी देवस्थानच्या एका कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणामध्ये अशोक खरातचे नाव दोषारोपपत्रामधनं वगळण्यात आलेले आहे. तर नक्की हे का वगळण्यात आले, त्या गुन्ह्याशी त्याचा काय संबंध होता आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तो पीडित महिलेवर कशा प्रकारे अत्याचार करत होता, कोणत्या गर्भपाताच्या गोळ्या देत होता, कोण त्याच्या संपर्कात आणखी होते का, त्यांनी पीडित महिलेकडून तिच्या आईवडिलांकडून किती पैसे उकळले आहेत, याचा आता पोलीस तपास करणार आहेत. कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक.